पब्लिक आता आला आपण कास्तीच्या यात्रेमध्ये. आज कास्तीची यात्रा आहे. कुस्त्या वगैरे आहेत तर तुम्हाला दाखवणार कुस्त्या वगैरे. चला मंदिरात नारळ वगैरे फोडून तर मित्रांनो निघाला होता यात्रा बघायला. इकडे नारळ बिरळ आहे ती अजून विकायला ती चालू आहे. बघता यात्रा भरल्या का नाही ती तुम्हाला पण दाखवतो. चला मित्रांनो आला होता यात्रेमध्ये. काय दिसना गेल्या यात्रा पण तेवढी दरवर्षीप्रमाणे लय भरायला नाही. बाई मित्रांनो यात्रा कास्तीची वय बिर्या घेऊन झाली अण्णासाचं खायला. यात्रा हाय मित्रांनो पुढे चांगली भरली आहे. आता गद्या वगैरे नेहती मंदिरामध्ये. थोड्या वेळामध्ये कुस्त्या बिस्त्या चालू होणार आहे त्या तुम्हाला दाखवणार कुस्त्या मित्रांनो आपला खेळचा मित्र गाठ पडलेला आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो. मग जरा आम्ही बोलून मग जाणार जरा यात्रा बित्रा बघायला अजून जरा. मित्रांनो लहान लेकराचं खेळाचं ते ना आम्ही पण खेळत होतो. आता आम्हाला घ्यायला गेली ते आम्ही. आता चालला मित्रांनो खाली. आता खाली जाऊन जरा ऑफिस अजून यायचं आहे बरं. तर मित्रांनो आता गॉगल घ्यायला आलाव. आपल्या राहिलला गॉगल घ्यायचा होता. बघता गॉगल कुठला पसंत पडला तर घ्यायचं नंतर जायचं. पान खायला. पान खायचं म्हणजे पोरांनी पाणी बिन खाऊन मग जाता बाहेर फिरायला. बिर्याला नानक्याला घेतली ते आता जम्पिंग जपामध्ये होड्या मारायला तेव्हा का बारीक बारीक नंतर ह्याला जम्पिंग जपामध्ये घेतले का तेव्हा. तर मित्रांनो आता आला कुस्त्यापाशी. कुस्त्या चालू झाली ते पण लहान नाही त्या कुस्त्या बघावं म्हणलं कुस्त्या चालू झाली का नाही ते पण कुस्त्या चालू झाली त्या. उपनिरीक्षकपदी नेमणूक दिली आणि आजही अनेक पैलवान या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये रुजू असतात. असे आमचे सन्माननीय सौदागर गायकवाड हे पोलीस प्रशासनामध्ये व्यक्तिमत्व आहे. चला चला मध्ये चल 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 लवकर चला मध्ये चला. कुस्तीचा निर्णय असल्याशिवाय नाही. चल लवकर. दिदे तू इकडे पलीकड इकडे. हा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरभजन. हा आमच्या काळात एक फिरकी गोलंदाज होता हरभजन सिंग. हा आता तिकडं म्हणजे सगळे चेहरे असतात. अहो ती पण चांगला आहे. मी कुणी खेळाला नाव ठेवत नाही परंतु तत्परता मर्दुमकी आणि महाराष्ट्राचा तुम्ही हाताडे की शॉट असा नागेश विजयी झालेला आहे. वाह नागेश सराटे पेरवासाठी दयानंद दादा साळुंके यांच्याकडून 100 रुपये आणि नॅशनल चॅम्पियन अमोल पाटोळे वासद यांच्याकडून 100 रुपये. आता खिशामध्ये हात घाला घेऊन चहा पाण्याला जाते राव. एक चहा 7 रुपये झालाय. थोडं लक्ष असू द्या. गरीबागरची पोरं आहेत. मी वारंवार सांगतोय वडील नसताना सुद्धा पैलवानकी करतात. नाहीतर आपण एखादा पाहुणा आले की या की चहा घेऊ गेले 50 द्याही तर 50. काय काय लोक तर असे आहेत. मी जाणीवपूर्वक बोलतो बरं का. संध्याकाळी गेले की लाखानं खर्च करतात. मुसऱ्या तोंडानं तशीच पाठीमागे येतात. वरती होत्या आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये अंबाड पैलवान आखाड्यावरती विजय झालेला. अभिनंदन पैलवान. सर्वकडे खूप चला. हे पहा
हे पहा, लहान पैलवान असतील तर आखाड्यावरती येऊ नका, थोडेसे मोठे पैलवान आखाड्यावरती या, कारण सर्वच पैलवानांना विनंती आहे, कृपया नंतर कुणाची कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आशिष क्षीरसागर सरांचा पट्टा आखाड्यावरती विजय झालेला. अभिनंदन पैलवान. चला दोघांनी इकडे यायचं, दोघांनी चल पैलवान इकडे या. वस्तात विजय झालेला आहे. वा हो, इकडे इकडे इकडे. तुमच्याकडे बघितल्यानंतर आमच्या गावाचे संग्राम पाटील दिसायला लागले. अध्यक्ष बरोबर आहे का? जे बाहेरून आलेत, लांबून आलेत, त्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण आखाड्यावरती येऊन आपली कुस्ती लावून घ्यायची. विनाकारण मी लांबून आलो, मी गाडी घेऊन आलो, मी लांबचा पैलवान, मी शेवटच खेळत होतो. दादासाहेब सर्वदे क्रांती सेनेचे सर्वांनी अध्यक्ष आणि या कुस्तीवरती पुतळेत प्रेम करणारे घोडके साहेब यांच्या शुभास्ते एका लढतीला प्रारंभ झालेला. प्रसाद शिंदे आपण हात वरती करा. तर त्याच्यासोबत लढतो तो अनिल खांडेकर पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी कुस्ती मेहनत करतो. असे दोन्ही पैलवान आखाड्यावरती लढा लागले. एक तगडी लढत आलेल्या घोडके साहेबांचा मनस्वी आभार आणि कौतुक सुद्धा. आपला गावकरी आपले आभार आहेत. वा, सामान्य कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थाने कुस्तीवरती पुत्रवेद प्रेम करणारे हे माणसं या कुस्ती पाठीवर हात ठेवा रे. हा, कुस्ती करा पैलवान. खूप वेळ झाला कुस्ती आखाड्यावरती. हॅलो, कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. सुंदर भाई, ते बारक पोरग का फिरत रे? चल बाजूला सरकतो आणि एक पाय पकडलाय. पाठीमाग सरका सरका पैलवान, मुळे पैलवान सरका. नाही, मुळे पैलवान थोडं आणखी बाजूला सरका. हा, आता फक्त तोंड फिरवा. हा, चला, दोघांच्या पाठीवरती थाप देऊन आखाड्यावरती घ्या आणि पुन्हा लढतीला समोरासमोर कुस्तीला सुरुवात होते. डावाचं प्रत्यक्षक, डावाचा कब्जा शंटर पॉईंटला देऊन कुस्तीला सुरुवात करा. कुस्ती जोडली. कुस्तीच्या विजयानं सुरुवात होणार आहे. खूप वेळ झाला आखाड्यावरती कुस्ती चालू आहे. ज्याच्यामध्ये करंट आणि पारा त्याचीच कुस्ती असणार आहे. पैलवान शेवटचे अस्त्र आणि शेवटचे शस्त्र उचला. आपल्या भात्यातले बाण बाहेर काढा आणि कुस्ती निकाली करा. याच्यासाठी गावकऱ्याचा अट्टास असणार आहे. लातूरच्या प्रसाद शिंदे पैलवानानं कब्जा घेतला. तर ज्या पैलवानासोबत लढतो तो गोविंद कोळेकर पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणचा पैलवान आहे. अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंदाच्या पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर गोतडे, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवार यांचा पठ्ठा आखाड्यावरती फिरतोय. आणि खरोखरच या सर्व वस्तादांना घडवणारा माणूस म्हणजे हरिश्चंद्र बिरादर मामा. आणि बिरादर मामाला खऱ्या अर्थानं गोकुळ वस्ताद तालमीमध्ये आणणारे
आणि सध्या गोकुळ वस्तात तालमीचे सचिव सन्माननीय पठारे वस्ताद यांचं हे गाव आणि त्या गावचं मैदान यशस्वी करीत असताना, या मैदानाची सांगता करीत असताना तगड्या कुस्त्या आखाड्यावरती जोडलेल्या आहे. कुस्ती करा पैलवान, कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. या अपेक्षेमधून खऱ्या अर्थानं रांगडे पैलवानाने अस्सल मानबिंदू या ठिकाणी आखाड्यावरती दिसणार आहे. कुणी कणानं दिलं, कुणी मनानं दिलं, कुणी धनानं दिलं आणि खऱ्या अर्थाने हे मैदान संपन्न झालं. तब्बल 5 ते 6 दिवस झालं गावचं ग्रामदैवत कल्लेश्वर यात्रा कमिटी आणि तमाम ग्रामस्थांच्या वतीने आणि हो पुन्हा कब्जा घेतला. त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. असल्या थंडीमध्ये घाम सुटलाय आणि त्या घामाचं रूपांतर खऱ्या अर्थानं चिखलामध्ये झालंय. कोण प्रसाद शिंदे की कोण गोविंद कोळेकर की हे समजायला गेलंय. कौतुकास पात्र आणि कब्जा कब्जा हो हो हो. हा आता कुस्ती आखाड्यावरती येते आहे. हातला इकडं सगळी गाडी यायला लागली. पैलवान कुस्ती करा, बाहेर जायचं नाही. कुस्तीचा निकाल कसा अपेक्षित आहे, कुस्ती कशा पद्धतीने निकाली होणार याचं प्रत्यक्षिक सुंदर भाऊ आखाड्यावरती सांगतायत. पैलवान कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. कुस्ती निकाली झालीच पाहिजे. जर कुस्ती नाही निकाली, पैलवान प्रतिस्पर्धी पैलवानाचा कब्जा घेईल. जो पैलवान प्रतिस्पर्धी पैलवानाला धरून या जमिनीवर बसवेल तो पैलवान विजयी ठरणार आहे. गोविंद कोळेकर पैलवान आखाड्यावरती लढतोय. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान आहे. खऱ्या अर्थानं व्यंकट बापू परसे हो हो पाठीमागं सरकायचं नाही. हा आणि बक्षीस वितरण करण्यासाठी इकडे व्यासपीठ डाव्या बाजूला यायचंय. दादा बक्षीस वितरण करण्यासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या आणि मग पुन्हा नंतर आखाड्यावरती दुसरी कुस्ती लागते. हॅलो शुभम पैलवान आपण आखाड्यावरती शुभम मगर हो 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 पाठीमाग सरकायचं नाही. लहान पोरं हा चला मध्ये चला मध्ये चला. चले पैलवान अंदर चले. गुणावरती पुन्हा कुस्तीला प्रारंभ होतोय. भाऊ पाठीमाग सरकलं की गुण द्या. आपल्या जो नियमामध्ये बसतोय ते करून दाखवा. कारण कुस्तीचा निर्णय अपेक्षित आहे. कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. जर कुस्तीचा निकाल नाही लागला तर टाकीला पाण्या म्हणून गावकरी सांगायला लागले. हा आणि एकदा तर सांगितलं की बाबा ती टावेल बी आणलंय अंग पुसायला. ते तुमचा अपेक्षित आहे. पैलवान कुस्ती करा. खूप वेळ झाला कुस्त्या. हा
इतका वेळ कोण कोणासाठी थांबत नाही. आता मोबाईल निघालाय, स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेचं रूपांतर खऱ्या अर्थानं जीवघेण्या स्पर्धेमध्ये होताना दिसतंय. पहिलवान कुस्ती करा, पाठी मागे सरकू नका आणि बाकीचे एकदा टाळ्या वाजवा की. टाळ्या. ओ मामा, बाप रे बाप. हो तर मित्रांनो, आता कास्तीची यात्रा आणि कुस्त्या सर्व संपलेल्या आहेत. आता निघालो घराकडे. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.